पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या संदर्भातील एक अतिशय असा महत्त्वपूर्ण निर्णय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आज केंद्र शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या मुदत संपलेली होती. म्हणजे की पुढे योजना राबवली जाणार का, योजनेला म्हणजे की एक्सप्रेशन दिलं जाणार का, या ठिकाणी निर्माण झालेला होता. परंतु याचमध्ये म्हणजे की आज केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये म्हणजे बैठकीमध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून ही योजना पुढील 5 वर्षाकरता राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. म्हणजेच की 2026-27 पासून तर 2030-31 पर्यंत ही योजना देशभरामध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. जवळजवळ 1.25 लाख कोटी रुपयाचा निधी हा योजनेसाठी तरतूद करण्यात आलेला आहे. अतिशय महत्त्वपूर्ण अशी योजना शेतकऱ्यांच्या 3 टप्प्यांमध्ये प्रत्येक 4 महिन्याला 2-2 हजार रुपयाचा निधी दिला जातो. या निधीमध्ये वाढ कशी करावी अशी मागणी होती. त्याचबरोबर या अंतर्गत नवीन शेतकरी समाविष्ट करावेत अशा प्रकारची सुद्धा मागणी होती. परंतु सध्या तरी कुठल्याही प्रकारची गाईडलाईन्स न बदलता ही योजना जशी राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि निधीची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. ज्यामुळे योजना हप्ता बंद होणार का व पुढे राबवली जाणार का हा प्रश्न या ठिकाणी मिटलेला आहे. व शेतकऱ्यांना पुन्हा एकदा हा योजनेसाठी अंतर्गत पुढील 5 वर्षाकरता लाभ या योजनेचा दिले जाणार आहे, पीएम किसान योजनेचा. अशाच नवीन अपडेटसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.